One. Come on, everybody, make it one record. ठीक है फेंकना मत कहीं अरे क्या पिया फेंकना मत बेटा ओके ये लहान मुलींना सेल्फी नको काढू चला चला जाऊ दे दादा आधी चला हाकला गाडी आम्ही किती असं म्हणतो गाडी हाकला म्हणतो चला चाललो आता आम्ही भेटूया चंद्रपूरला सो सॅड सगळं नाराज काय बरं गाडी पण आली आपली काकू पण कॅप्चर झाल्या पाहिजे ताई किती दिवसाची वाट बघितली फायनली तो दिवस आला इतक्या दिवसाची वाट बघितली फायनली तो दिवस आला आता काढलेली आहे नाही काढलेली आहे सुंदर दिसत आहे सगळं ग्लॅमर इथंच आल्यासारखं वाटतं ना सगळ्या लावण्यवती इथंच आहे सगळ्या लावण्यवती इथंच आहो मी पण लावली आहे सुंदर आता मी बाकी आहो उद्या लागेल आज रात्री मी आज आल्यानंतर रात्री आल्यानंतर काढते बघा सगळ्या लावण्यवती इथंच आहे सगळ्या सुंदर सुंदर चालतंय कॅमेरा ठीक आहे मग नंतर बोलते कोण कोण मेकअप करणार आहे सांगा बरं चला मग नंतर बोलते कॅमेरा हलत आहे हॅलो हाय नमस्कार कसे आहात तुम्ही मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सोनाच फॅमिली व्लॉग तर मी कुठे चालली आहे तुम्हाला थंबनेल टायटलवर समजलंच असेल तर मी चालली आहे रंगीत तालीमला तर एवढे दिवस म्हणजे 2 महिने झाले कंटिन्यू आम्ही सगळ्यात महिला आपले घरातले कामकाज करून आपली एक आवड जोपासत होतो त्याची आज शेवटचा दिवस आहे म्हणजे रंगीत तालीम आहे आम्ही एवढं काम मेहनत करत होतो तुम्हाला समजेलच म्हणून व्लॉग कोणी स्किप नका करू शेवटपर्यंत बघा आम्ही महिला आपल्या घरचे सगळे काम मॅनेज करून एवढी मेहनत का करत होतो कारण आम्हाला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सहभागी व्हायचं होतं आणि त्यासाठीच आम्ही एवढी मेहनत घेत होती आपल्या जिल्ह्याचं नाव रोशन करण्यासाठी आम्ही एवढी मेहनत करत होतो आणि फायनली तो आता दिवस आले आहे कारण 1 महिन्यापूर्वीच हा कार्यक्रम निपटून गेला असता पण काही कारणास्तव म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री त्यांचं अकस्मात निधन झाल्यानंतर ते कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता तर त्याच्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम झाला तर आता फायनली सगळ्या गोष्टी बरोबर झाल्या तर चला म्हटलं तर आमच्या गावच्या सगळ्या महिला लावण्यवती म्हणलं तरी चालून जाईल तर सगळ्या आम्ही लावण्यवती चाललो आहोत प्रॅक्टिस म्हणजे लास्ट प्रॅक्टिस आहे रंगीत तालीम आहे तिथंच चाललो आहोत आणि जाताना पण तुम्ही बघू शकता आम्ही तेच रिव्हिजन करत आहोत की इकडनं आहे हात की तिकडनं घ्यायचा आहे मला तर समजतच नव्हतं कारण माझी प्रॅक्टिस पण झाली नव्हती इतक्यात माझी तब्येत पण बरोबर राहत नाही तुम्हाला माझ्या आवाजावर समजून गेलंच असेल माझा खूप दिवस झाला आवाज गेला तर आलाच नाही भरपूर गोष्टी ट्राय केल्या पण काही आवाज यायचा पत्ता नाही तर सगळ्या गोष्टी आता करू आता आम्ही जातो इतकं छान वाटतंय खूप छान वाटतंय भारी वाटतंय कारण आता गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होत नाही ते खूप दिवसानंतर एकदाच होतो आणि त्यासाठी इतकं मेहनत करावी लागते खूप आणि आमच्या सरांनी आमच्या इतकी मेहनत घेतली आणि आम्ही सगळ्या गोष्टी आम्हाला जमत पण नव्हतं तरी आम्ही सगळ्या गोष्टी समजून घेऊन शिकलो आणि आता मला छान लावणी करता येते याचा खरंच खूपच आनंद होत आहे मला तर खूपच पर्सनली आनंद होत आहे की आपण 4 स्टेप तरी परफेक्टली करू शकतो आणि खरंच मी म्हणते की मी तेव्हा स्वतःसाठी वेळ काढलाय म्हणून आता मी स्वतःसाठी काहीतरी करू शकते आणि तुम्ही पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला पण वाटेल की आम्ही पण भाग घ्यायला पाहिजे होता कारण काही लेडीजचा खूप प्रॉब्लेम होतो कारण त्या घरातून बाहेर निघायला पाहत नाही पण त्यांना पण वाटेल की मी पण घरातून बाहेर निघली असते तर काहीतरी केलं असतं तर चला फायनली पोहोचला बघा इकडे दाखव गं बाई इकडे आहे ते इथं आम्हाला जायचं आहे तर बाकी ताई बसून आहे ना ते निघल्यानंतर आम्ही जाऊ काय चालू आहे कुठं जायचं का सेल मध्ये बाईचं लक्ष सेलकडे बाईचं लक्ष सेलकडे सेल म्हटलं तर आपण जाऊया जायचं हो मग 12 वाजले तर घरी जायला तरी चालेल पण सेल पाहूनच जायचं बरं नक्की जाऊ हे बाजूला चला हे बाजूला करत चला का म्हणली चप्पल काढून अरे चप्पल काढायची आता हे चप्पल काढून ठेवायची वेळ येईल चला मग अलाउड नाहीये आपल्याला चप्पल अलाउड नाही आहे माणसं अलाउड आहे ना चप्पल काढा चप्पल काढा ठेवून दे बाई माझी चप्पल ठेवाय चप्पल
पाहताई राहू दे मग काढता ते. इथं आमच्या हिरोईनचं चालू आहे. बघ किती सुंदर दिसतंय ना, असं वाटतं ना हायलाईट लावल्यासारखं. असा एक पिक्चर घेऊन घ्यायला लागेल, हायलाईट सारखं दिसतंय. थांबा याच्यात जाऊ. या राहू द्या पॅक करायचं. तू इकडून बाई, इकडे नाही. चला हे बघा आम्ही बिना चप्पलनी चाललो सगळेजण. चप्पल अलाउड नाहीये. हो घेतलंय, हे सगळ्यांनी घेतलंय ना, कारण गाडी गेल्यानंतर येणार नाही. चला नाही तर मी इकडेच पाहत राहील. बाय. चला धावा. भेलपुरी तोंडाला पाणी सुटलं बाईच्या. भेलपुरी पाहू. अरे लावत आहे वाटते. चला चालू झाले खरं. फिर 100 रहे या 150 रहे एक ब्लॉक में वैसे की दीजिए बात जे बाहेरचे हॅलो कुठे आहे तुम्ही? नाही ब्लॉक केलेले आहेत. बॅक साईडला ज्या ताडपत्री आहे तिथे सुद्धा तुमची जागा आहे. उद्या सगळ्यांना आपल्या बॅच नुसार लागायचंय. आज फक्त तुम्हाला एक लाईन बुक, फक्त तुमची प्रॅक्टिस आहे आज. सरांना फोन नाही केला? अजय सरांना फोन केला? मागे ज्या विद्यार्थिनी उभ्या आहेत त्यांनी मागे जी ताडपत्री टाकलेली आहे तिथे ओके हेलो और एक बार चिल्ला के बताओ जोर से. सो आप लोग वर्ल्ड रिकॉर्ड बनाने के लिए तैयार है? एवरीबॉडी आर यू रेडी? हेलो भारत माता की क्या बात है यार, कमाल है. व्हेरी नाइस. ओके सो एवरीबॉडी स्टँड अप. कोणी आपली जागा सोडू नये. मागे जे मुलं ठीक आहे. हाय हे वैशू. हाय. अरे मॅडम लक्षच नाही देत. असला जेव्हा आपलं संपते ना पूर्ण, आपल्याला 10 सेकंड साठी असं थांबायचं आहे. ओके समझ में आया सभी को? वेरी गुड, क्या बात है. ओके अभी नेक्स्ट राउंड शुरू होने वाला है, तब तक बैठ जाओ सभी लोग. इथे चालला आमचा दुसरा राऊंड. पहिल्यांदा आमचा 7-7 मिनिटाचा 2 राऊंड घेतला. त्यानंतर हा आमचा तिसरा राऊंड आहे. इतकं थकायला झालं होतं की खूप थकायला झालं होतं, पण थांबलो नाही. आम्ही करतच राहिलो, कारण उद्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे आणि तिथं आपल्याला मागं पडायचं नाही म्हणून आजच छान प्रॅक्टिस करत आहे. आणि मी तर कॅमेरा लावला होता, माझं लक्ष त्याच्याकडेच होतं, कारण मी नाचायला गेले का तो कॅमेरा सरळच होऊन जात होता. त्यानंतर मी कॅमेऱ्याला बघून मला डान्स चालू करायचा होता. व्हेरी वेल डन. ओके आज या कार्यक्रमामध्ये आलेल्या सगळ्या विद्यार्थी आणि ताईंना नमस्कार. सगळ्यांनी सुंदर डान्स केलेला आहे, पण मी काही तुम्हाला स्क्रिप्ट देतो ते थकल्या का नाही थकल्या म्हणताय. थकल्या असेल तर हे. और देखो बच्चों, जहाँ पे पियोगे वहां पे नहीं फेक, आपल्या खिशात टाकायचं आणि डस्टबिन मध्ये टाकून द्यायचं. ओके ए लहान मुलींनो तुम्ही बसा, जे नाही बसत त्यांना नको द्या. हे लहान मुली लोक आहे ना हे इकडचे, काय नाव आहे म्हणते सोना सॅलरी लाव. टेस्टी एनर्जी वाटत आहे ना. एनर्जी ड्रिंक. एनर्जी नॉट एलर्जी. तुला एलर्जी झाली? मला एनर्जी 2-2 द्यायला पाहिजे होती सरांनी आपल्या. बच्चों आप जो फ्रूटी पी रहे हो ना,
तो जिस बॉक्स से आपको दिया जा रहा है ना उसी बॉक्स में वापस डालो, ठीक है? ओके, कहाँ पे नहीं पहुंचा अभी तक? ये हाथ में डालो, तुमचीच दिवस आहे. तर सगळं झाल्यानंतर डान्स प्रॅक्टिस झाल्यानंतर आम्ही आता घरी जायची वेळ झाली होती. तर सर आम्हाला उद्या जे जे काही रूल आम्हाला फॉलो करायचे ते सांगत आहे. तर मोबाईल वगैरे आणायला अलाउड नव्हतं. माझा आता खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे. उद्या बघू, पण मी नक्की ब्लॉग करेलच, ते पण तुमच्यासाठी. तर नक्की ब्लॉग बघत जा आणि छान छान प्रेम करत जा, कमेंट करत जा, लाईक करत जा. आणि तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. सबस्क्राईब करा, मला त्याने मोटिवेशन मिळते नवीन ब्लॉग बनवायला, काहीतरी प्रेरणा मिळते. तर नक्की करत जा. अरे तर मी लाईन मध्ये लागून राहतो, ते मला लागूच नाही, ते इकडे इकडे येते. काय नाही, उद्या लाईनचं काहीच नाही. तर त्यानंतर पुन्हा आपण डान्स प्रॅक्टिस चालू केली. नाही म्हटलं तरी आम्ही इथं 4-5 वेळा प्रॅक्टिस केलीच असेल, कारण गिनीज वर्ल्ड काही फुकट म्हणजे असं काही बनत नाही, त्याला खूप काही मेहनत करावी लागते. तीच तुम्हाला इथं दाखवायसाठी मी ब्लॉग करत आहे. तर पूर्ण प्रॅक्टिस झाल्यानंतर आम्हाला आमची बॅच पण दिला आहे, की उद्या आम्हाला कुठं काय उभं राहायचं आहे, म्हणजे आमची जी काही जागा आहे ती निश्चित झाली आहे. तर त्याचीच बॅच बिले आम्हाला इथं सर देत आहे. आणि आता आम्हाला जायचं पण आहे घरी. आता खूप वेळ झाला होता, सायंकाळचे 6:30 झाले, म्हणजे 9 वाजून गेले. घरी पोहोचायला आता 10 वाजले. 20 मिनिटात थोडं बहुत मायनस प्लस झालं चालते, पण 7.5 मिनिटाचं जे करायचं आहे ते जजमेंट होणार आहे, त्याचा परफेक्ट करा, तेवढं लक्षात ठेवा. आणि तुम्ही बोलून घेता मग सोडा, मग ऐका मी सांगतो ते पहिले. आणि इकडे तिकडे बघायचं नाही, समोर एक्सप्रेशन द्या, समोर बघा, आपलं आपण करा व्यवस्थित. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा, कारण ही आजची मेहनत नाही, तर गेल्या 2 महिन्याची कंटिन्यू केलेली प्रॅक्टिस आणि आमची मेहनत आहे. तर उद्याचा ब्लॉग पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.